अनेक राष्ट्रांनी संविधान बदलण्याच्या बाबतीमधल्या त्यांच्या घटना बदलण्याच्या बाबतीमधल्या बराच वेळा दोन तीन चार पाच वेळा प्रयत्न केला, निर्णय घेतले। भारत एकमेव असं राष्ट्र आहे की ज्यांनी 75 वर्ष या संविधानाच्या असलेल्या घटनेमध्ये बदल न केला आणि म्हणून भारताच्या असलेल्या सर्व धर्म समभावाच्या जनतेचा आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी ही घटना बनवली, त्या घटनेचा आदर ठेवण्याचा प्रयत्न केला। कदाचित त्यावेळेला राज्यकर्त्यांनी, तत्कालीन पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या अभ्यास वृत्तीचा निश्चितपणाने एक कमिटी केली होती। त्याच्या माध्यमातून 75 वर्षानंतर सुद्धा काय घडणार यासाठी लोकशाही मजबूत करण्याचा अभ्यास, भविष्य काळातला वेध करून अभ्यास करण्याची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, याचा उल्लेख मुद्दाम करावा लागतो। आणि म्हणून या संविधानाची ताकद काय आहे याचा जर अभ्यास केला तर मी एवढंच सांगेल की जी लोक या संविधानातला बदल करणार, घटनेमध्ये बदल केला जाईल अशा प्रकारची वक्तृत्व करत होती, ज्या संविधानामुळे सत्तेवर बसण्याचा त्यांना संधी मिळाली, त्या संविधानाला बदल करण्याची भूमिका घेत होती, त्या आत्मविश्वासावर 400 पारचा नारा देत होती, त्यांना काठावर पास झाल्यानंतर पहिल्या प्रथम ज्यावेळेला सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा दिल्लीमध्ये या देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाला नतमस्तक झालं। इतकी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची होती, त्याचा प्रत्यंतर आपल्या सर्वांना इथं निश्चितपणाने आला। सर्वप्रथम मी आपल्या सभागृहाचे आभार मानतो की आपल्या भारताचे संविधानाचे 75 वर्ष पूर्ण करत आहे, त्या निमित्ताने आज सभागृहामध्ये चर्चा होत आहे। ही केवळ एक वर्षपूर्ती नसून आपल्या लोकशाहीच्या बळकटीकरणाचा, सामाजिक न्यायाचा व एकात्मतेचा उत्सव आहे आणि म्हणून ही चर्चा सभागृहामध्ये होणं महत्त्वाचे आहे। सभापती महोदय, या चर्चा घडत असताना उल्लेख करेल, लोकसभेमध्ये सुद्धा संविधानाच्या बाबतीमधली चर्चा झाली, आज विधिमंडळामध्ये या ठिकाणी संविधानाची चर्चा होते आणि या देशाच्या पंतप्रधानांनी लोकशाहीच्या ज्या पद्धतीने विश्वास उडत चाललेला होता, त्यावेळेला 26 नोव्हेंबरला पूर्ण देशामध्ये संविधान दिन अशा प्रकारची या दिवशी या ठिकाणी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला। सभापती महोदय, कदाचित हा योगायोग असेल की सभागृहामध्ये ही चर्चा होते आणि ही चर्चा होत असताना मी मागच्या इतिहासामध्ये जाणार नाही, परंतु 26 नोव्हेंबर 1950 साली या घटना समितीने दिलेला ही घटना मान्य करण्यात आली आणि या समोर असलेल्या या घटनेतून देशाला एक लोकशाहीचं एक मोठं प्रमाणे आधारस्तंभ मिळाला। फार अभ्यासपूर्ण त्या घटनेची स्थापना करण्यात आली, संविधान बनवता आलं। त्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख केला, त्यामध्ये मी कलमावर जाणार नाही, पण 14-15 असेल, समानतेचा हक्क, धर्मवंश, जात, लिंग किंवा यामध्ये भेदभाव करण्यास मनाई, आरक्षण, अस्पृश्यता नष्ट करणे, व्यक्ती स्वातंत्र्य, अटक संरक्षण, जनगणनेनंतर पुन्हा
या संदर्भामधला अधिकार, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला अधिकार, राज्यपालाचा हस्तक्षेप, सदस्य अपात्रता, शांतता राखणे, प्रादेशिक भाषा, अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये सर्व समाजाला संरक्षण करणारी ही घटना आहे. आता निश्चितपणाने उल्लेख या असलेल्या संविधानाची वाचन करताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. 75 वर्ष या संविधानाची संरक्षण करण्याचं, या देशामध्ये सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका या मोठ्या असलेल्या संरक्षण कवचामुळे या देशामध्ये आतापर्यंत लागू झालं. सभापती महोदय, काही असं मी म्हणणार नाही, पण मागे सुद्धा या संविधानाचा आधार घेत असताना याचं काही ठिकाणी निश्चितपणाने तिथलं असलेलं सरकार त्यावेळेचं असेल, त्या जनतेमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनेने या संविधानाला कुठेतरी त्याचं अवलंबन करण्याचा प्रयत्न केला असेल. सभापती महोदय, आज लोकशाही जिवंत राहिलेल्या संविधानामध्ये आज परिस्थिती काय निर्माण होते याची चर्चा सुद्धा घडणं गरजेचं आहे. आजपर्यंत हे संविधान मजबूत आहे, आजपर्यंत ही भारताची घटना मजबूत आहे, म्हणून देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, देशामध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो. आणि एवढंच नव्हे तर या सर्वसामान्य जनतेमुळे या देशामध्ये असलेल्या सर्व लोकांच्या धार्मिक भावनेला सुद्धा संरक्षण मिळतंय. सभापती महोदय, आज ही परिस्थिती चर्चेला येत असताना सांगावंसं वाटतंय की आज अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे का? आमच्याकडे धर्मवाद वाढायला लागलेला आहे, जातीभिंग या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात भेदभाव निर्माण व्हायला लागलेला आहे. हे कारण एवढंच आहे की संविधान ही चालवण्याचं, संविधानाची घटना आत्मसात करण्याची आणि त्याची कारणे करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्याची आणि विरोधी पक्षाची सुद्धा असते. दुर्दैवाने आपण जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या परिस्थितीमध्ये बदल होतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मी काही उदाहरणं एवढीच देईन ज्याचा आज संविधानाची चर्चा होत असताना निश्चितपणाने उल्लेख करणं गरजेचं आहे. काही लोकांनी घटनेमध्ये बदल करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली. ही चर्चा अचानक आली नाही. त्यावेळेला एखादी घटना, एखादा व्यक्ती, एखादा सदस्य किंवा एखाद्या पक्षाचा नेता बोलतो, त्यावेळेला कुठेतरी या असलेल्या घटनेमध्ये बदल करून लोकशाही धोक्यात आणण्याच्या बाबतीमधले किंवा आपल्याला सोयीची असेल अशा प्रकारची घटना बदल करली जाते का, याच्या संदर्भामधली शंका निश्चितपणाने या देशातल्या जनतेला होत्या. त्याची काही उदाहरणं बघितली. म्हणजे घटनेला अधिकाराला हात लावला नाही, घटनेला हात न लावता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बदल, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे अंमलबजावण्याच्या संदर्भामधली परिस्थिती राज्यकर्त्यांनी केली, सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी केलेल्या. एवढंच म्हणेन की आपण विचार करावा. आपण एक उदाहरण म्हणून मी सांगतो. निवडणूक आयोग ही घटनेमध्ये दिलेल्या अधिकाराची जबाबदारी होती. त्या निवडणूक आयोगामध्ये पूर्वी या राज्याचे देशाचे पंतप्रधान, मुख्य न्यायमूर्ती, विरोधी पक्ष आणि त्याप्रमाणे संसदीय मंत्री असायचे. आज बदल करण्यात आला. बदल करण्यात आल्यानंतर मग बहुमत होऊ आपल्याकडं म्हणून एक सदस्याचं नाव कमी करण्यात आलं. या असलेल्या घटनेला तिथं छेद करण्याचा प्रयत्न झाला. तशा प्रकारचं बहुमताने मग या घटनेमध्ये हळूहळू घटनेत बदल करत नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सोयीने असलेले नियम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करतात का, अशा प्रकारची चित्र यामध्ये उभं राहत आहे. मग आता 3च सदस्य आहेत. निवडणूक आयोग आपल्या हातामध्ये राहावा या पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आणि न्यायमूर्तीलाच बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. हे सुद्धा आपण सभागृहामध्ये निश्चितपणाने मी उल्लेख करू इच्छितो. एवढेच नव्हे तर निवडणूक रोखीच्या बाबतीमधला निर्णय घेतला. शेवटी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखेच्या बाबतीमध्ये सुद्धा बंधन घालण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना
आपण जर बघितलं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण या सर्व घटनेचा उल्लेख करत असताना मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की समानतेचा हक्क, आता समानतेचा हक्क सर्वांना आहे, परंतु देशामध्ये आता किंबहुना महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झालेली आहे, ही घटनेला संरक्षण देणारी आहे का? प्रसादजी मगाशी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदीबाई, त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री 100% आपल्याकडे सत्ता आल्यानंतर त्या असलेल्या राज्यामध्ये, त्या असलेल्या देशामध्ये सुरक्षतेची भावना होणं फार गरजेचं आहे. देशाची फाळणी झाल्यानंतर जी लोक या देशामध्ये राहिली, त्या देशाचे नागरिकत्व आहे, अशा प्रकारचा निर्णय या घटनेमध्ये आपल्याला दिलेला आहे. तो कुठल्या समाजाचा आणि कुठल्या धर्माचा आहे त्याच्यापेक्षा तो या देशामध्ये या आपल्या असलेल्या घटनेप्रमाणे नागरिक झालेला आहे. त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी या देशातल्या राज्यकर्त्याची आहे, या राज्यातल्या राज्यकर्त्याची आहे. पण काही वर्षापासून आम्ही जर बघितलं की देशामध्ये फार अस्थिरता निर्माण झालेली आहे. जाणीवपूर्वक सत्ता येते जाते, सत्ता ही घटनेतून असलेल्या लोकशाहीने जिवंत राहायला पाहिजे, पण सत्ता धार्मिक वादातून मिळवण्याच्या बाबतीमधले जे मनसुबे रचले गेले त्यातून लोकशाही आणि घटना अडचणीत आली असं मला वाटतं. की फार लांब जाणार नाही. आता आपल्याकडे औरंगजेबाचा आहे विषय निघाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा निघाला, संभाजी महाराजांचा निघाला. मी एकच उल्लेख करेन, आजच मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरचा असलेला वाघ्या कुत्र्याचं यामध्ये पुतळा तो हटवावा. साहजिकच आहे, लोकांच्या भावना आहेत, प्रत्येक समाजाच्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो इतिहास कोणीतरी आम्हीच बनवला अशा प्रकारची जी व्याख्या करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्या छत्रपतीचा महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या वेगवेगळ्या भावना येतात. आज मला सांगावं लागतं की आम्हाला औरंगजेबाच्या असलेल्या कबरीला सुद्धा संरक्षण द्यावं लागतं आणि आम्हाला आज वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यावं लागतं. ही महाराष्ट्राची खरी म्हणलं तर नामुष्की आहे. तर आपण जर बघितलं तर सरकारच्या मध्ये याबद्दल गांभीर्य आलं पाहिजे. नागपूरची रायगडचे मंत्री आहेत त्यांच्यासाठीच मी म्हणालो. आणि या ठिकाणी सरकारच्या संदर्भामधली भूमिका घेत असताना नागपूरची घटना झाली, निश्चितपणाने जे दंगलखोर आहेत त्यांच्यावर कारवाई केली, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. पण दंगा होत असताना भावना भडकवण्याचं काम जे कोण करतात, मग ते कुठल्याही समाज असो, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आपण एकतर्फी चाललो की समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज जातो आणि त्याच्या बाबतीमधली वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेतली जाते. म्हणून आज व्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही, ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला. पत्रकारांपासून अगदी सगळ्या लोकांना व्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका राहिली नाही. उल्लेख करण्याच्या बाबतीमधली बघितलं तर आता राज्यकर्तेच सत्ता हातामध्ये घेत असताना कायदा हातामध्ये घेतात, ही परिस्थिती सुद्धा निश्चितपणाने निर्माण झाली. सभापती महोदय, यामध्ये आपण बघितलं की लोकांवर वेगवेगळ्या प्रकारची बंधनं टाकण्यात आलेली आहे, जी घटनेमध्ये नाही. घटनेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु जात धर्म भेद याला सुद्धा बंधन घातलेलं आहे. एवढंच नव्हे तर कुठल्या प्रकारच्या असलेले निर्णय लादण्याच्या बाबतीमधल्या सुद्धा बंधनं घातलेली आहे. पण आज आमच्या महिला भगिनींचा उल्लेख केला जातो. इथे बघितलं महिला भगिनींच्या बाबतीमध्ये उल्लेख केला जातो. प्रत्येक जण बोलतो की लाडकी बहीण योजना आणली, अनेक जण महिलांच्या बाबतीमध्ये बोलले आता 33% आरक्षण आहे. मग असे प्रसाद लाड म्हणाले महिलांचा आरक्षण आम्हाला द्यायचंय, म्हणून कदाचित विरोधक या संदर्भामध्ये ते आरक्षण होऊ नये अशा प्रकारचा विचार करताय. पहिल्या प्रथम याच महाराष्ट्र राज्याने 33% आरक्षण महिलांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज त्याच महिलांना कुठला पेहराव करून मंदिरात जावं, हा कुठला बंधन आणण्याचा प्रयत्न केला मला कळला नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।